हां. एक माणूस होता. मग तिचा नवरा बायकोचा विचार असा झाला की मुलगा लग्नाला आला. लग्नाला आल्यावर म्हणला तुझ्या भावाची मुलगी आहे म्हणला आणि मला तुझी बघ बघ म्हणल्यावर हिनं बघितली. लगीन ठरलं. लगीन ठरल्यानंतर मुलगी राहिली कुठं? आईबापाच्या घरी. मुलगा राहिला बारकी मुलगी. मुलगी घातली शाळेत. पुन्हा मुलगा बी शाळेत. मुलगी शहाणी झाल्यानंतर त्यांनी काय केलं? सांगावं दिला बाबा तुम्हाला नातू झाला. मग मुलगी आली, हिने लिहिली. मुलगी शाळेत गेल्यावर शाळेचा अभ्यास नाही तिचा. ती समजी पिंगळ्याचा अभ्यास करायची. पिंगळ्याचा अभ्यास करताना तिला समजी पिंगळ्याची यायची. लगीन झालं, मुलगी गेली. नवरा बायको जरा झोपली. एक 2-4 रोजाचा काळ गेला. मुलगी उठली. 10-11 वाजता टाईम रातचा. उठली ना आपली आली म्हणजे बाहेरनं. तडा तडा उठली ना आपली नदीची वाट धरून चालली. ते नवरा अजून कशी काय येईना म्हणला. ती तर नदी वाटेन धरली. जाता जाता त्या पोरीनं काय केलं? एक भुयाची वाटेला घर होते, सांगड उचलली आणि गेली नदीला. ताई या आईला मला ही सांगडी बसून जायची मला. नदीकडलं बसला, सांगड पाण्यात टाकली. एक मुर्जावरनं आलता, आणला ओढून. त्या मुर्द्या कमरला लाल होता. मग एक लाल आणि फिरतीमीज मोहा म्हणल्यावर पुन्हा काय केलं त्यांनी? मुर्जा आणला कडेला. कडेला मुर्जा आणला. ती धोताची गाठ काय सुटून यायला. म्हणजे दातानं लागली गाठ सोडायला. दातानं गाठ सोडत असताना अरे बाबा ही मुर्जं खाती म्हणला बाई, मला कवा खाऊन टाकेल त्याचा पत्त्या लागणार नाही. मग हिला सोडू दिली. ह्यानं वाट धरली. ही मोहरं तिने बी बघितलं अंधार. ही माग गेली. फराफरा लुगडं फेडलं, लाल टाकला एका गाडग्यात. आणि त्या मुलीनं पुन्हा काय केलं? कवाड कुठं उघडते. झोपली बाहेर जात. बाहेर झोपली. त्यानं आणत सोडलं. एकुलता एक मुलगा म्हणल्यावर मग पुन्हा पोर खराब व्हायला लागलं. आई म्हणली बाळा काय झाले तुला? काय जगाला बायका आहे त्या का नाही? आई म्हणला काय सांगू नको म्हणला. बाळ ती तिघत बसली. म्हणला ती बाय मुर्जं खाते म्हणला. समक्ष बघितलं. काय बोलतो? अरे होय मी त्या रामाभोय सांगड उचलून नेली म्हणला. पडली नदीत म्हणला. आणला म्हणला. कुशाल कडलं बसून तोडायला गेली म्हणला. आधी म्हणला पटपटल्यावर घातला मी आलो पळून म्हणला. पुन्हा नवरा बायको विचार झाला. काय हो म्हणजे असं झाले म्हणजे पोराची पोरगी ठेवायची नाही. आता पोरगी भावायची. जावं म्हणजे कुठं जावं म्हणजे आता तिला गाडीला टाका म्हणजे आणि न्या म्हणजे वाटाले मंदिर आहे म्हणजे महादेवाचं. त्याचं ऊन टाळा, भाकरी खावा आणि पाणी प्यायला गेल्यावर जय म्हणजे हिरीत ढकलू. या म्हणजे पुन्हा जाऊ हुडकायला. ही गेला. बाया म्हणला तर गाडी सोडू येतं. सोडा भाकरी खाऊ. चला म्हणलं पाणी आहे का बघून येऊ. पाणी बघायला गेल्याला ढकली आत. सकंड गाडी मग येताना एक वाघ टापला होता ह्याच्या मुंगसाच्या पिल्ल्यावर. ती मुंगशीने कालवा उठला होता. कालवा उठल्यावर गेली तसं मला लगवी लागली म्हणजे. ती मुंगशीनं 4 पिल्ली तिच्याच मागायची पळत. ती बसली गाडी. पिल्लींची मुंगात चालते गाडी खालून. जेवढा पैसे आले मुंगशी गेली निघून. ही गेली पाणी. तर ती हिर्याकडलं मुंगस आहे. ह्याने हिरीत ढकलली. हिरीत पाणी होतं एवढं. मग ही लागली वरडाला. कोण नाही. सप गावला हिला चढलीवर. तर वर असा नाग. तिला अडवलं नागानं. अडवली. ही 2-4 मुंगसं आली तशी तिची खंडोळी केली. हिच्या पायाला खाली ईट लागली. काय लागते म्हणून उचलले तर ईट सोनी आली. 2 हातात 2 ओटा एका घेऊन. मामाजी काय करायला आलाय म्हणजे इकडे या म्हणजे इटा काढती यात. मामाजीने ही नेते ती गाडीत टाकल्या. बस बाय म्हणला. भात झालं म्हणला. काय नाही कडव्याने येत्या बेटा झाकल्या.
अंधार पडल्याशिवाय जायचं नाही मला म्हणली मामा की रातच्या गेली 10 वाजता गाडी पण वरनं झाकून नेल्या. गाडी सोडली. बायको म्हणते का हो म्हणजे तर कुठं काय अगं म्हणला म्हणजे माघारी आणलं काय करू म्हणून तुझ्या आईचा किरा मला अशी पुढची मारते काय मला आईने जीवन कशी काय मी मर दम जरा तुला सांगतो म्हणा जरा गप बस म्हणला सांगतो होती कडबावर 60 गच बसलं झालं ती दोघा तिघांनी नटून लावले आत वर झोपले आत ऐकून बी घेणार झालं जिकडे तिकडे झालं ती जिची रात गेली दुसरी त्याला बोलवून घेतलं. बाया म्हणजे काय भानगड आहे तुझी तू मुडजं खाते म्हणे कोण म्हणलं तुझा नवरा म्हणतो मग मामाजी म्हणजे मुडजं कशी खाते म्हणे त्या मुडजेच्या कमराला लाल होता म्हणजे आणि म्हणजे मला सांगितलं म्हणजे पिंगळ्यानं जात होतं म्हणून मी ओढून गाठ सुटाना म्हणून जाताना सोडत होती डेरा उघडला समजा घरात आग लागली उजे मग आता सोन्या इथं किती झाली आणि मोरमध्ये वाघ मुंगसा पिल्ल्यावर टपलाय त्याला सोडव म्हणजे गेली वाघ गेला पळून मुंगसा आली माझ्या मागं म्हणजे त्या महादेवा हिरे नाग होता म्हणजे ते कोणाला दिरव्यावरला नाग मारला म्हणजे ते मग इटा भरून आणले मग त्या नवऱ्याचा जीव खाली पडला अशी भानगड आहे ती.